नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. नांदणी नदीतील वाळू उपसा मंजुरी रद्द करा. RPIA आणि शेतकरी संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने. कडेगाव तालुक्यातील नांदणी उपनदीतील वाळू उपस्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मंजुरीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या निर्णयामुळे पर्यावरणाची हानी आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगत आज 17 डिसेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली. प्रशासकीय दुर्लक्षामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. हरित लवादाची बंदी असतानाही शिवनी वांगी हद्दीतील नांदणी उपनदीतील वाळू उपसा टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे. या विरोधात गेल्या महिन्याभरापासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही लेखी खुलासा न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आंदोलनात सहभागी प्रमुख पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व RPIA सांगली जिल्हाध्यक्ष माननीय महादेव होवाळ आणि शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माननीय विजय माळी यांनी केले. या निवेदनावर आणि आंदोलनात खालील प्रमुख कार्यकर्त्यांचा व शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. पदाधिकारी सिद्धार्थ माने, जिल्हा उपाध्यक्ष RPIA, रुपेश कांबळे, तालुका अध्यक्ष RPI, गणेश गायकवाड, तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना, प्रदीप देवकर, तालुका अध्यक्ष खानापूर, सर्जेराव देवकर, श्याम येढेकर, पलूस, तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना, तसेच प्रसाद वडर, दिनेश होवाळ, सुप्रीम कांबळे, विजय गायकवाड, मुबारक शेख, विजय कांबळे, राजू जाधव, दीपक कांबळे, योगेश कांबळे, जालिंदर माळी, योगेश माळी, संजय माळी, प्रशांत बोडरे, विजय सूर्यवंशी, रणजित कांबळे, गणेश कांबळे, नागनाथ भानुदास भांगलेकर, हनुमंत शंकर मंडले, रमेश बाळकू खांडे आणि इतर शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. पुढील आंदोलनाचा इशाराही याप्रसंगी देण्यात आला. प्रशासनाने येत्या 4 दिवसात या गंभीर विषयाची दखल घेऊन लेखी उत्तर दिले नाही तर सोमवार दिनांक 22/12/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या पायरीवर डोके आपटून घेणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच मागणी मान्य न झाल्यास पुणे महसूल आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा निर्धारही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील नांदणी या उपनदीवर वाळू उपशासाठी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी वाळू ठेका टेंडर लिलाव मंजूर केला आहे. त्याला साधारण 1 महिना झाला आहे. नांदणी उपनदी येरळा नदीला मिळालेली ही नदी आहे आणि येरळा नदीवरती हरित लवादाचा बॅन आहे, बंदी आहे वाळू उपशासाठी. आणि हा कोर्टाचा नियम बंदी आदेश असताना माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या उपनदीवरील वाळू उपशासाठी परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी हे उपशाचं ठिकाण आहे ते येरळा नदीच्या हाकेच्या अंतरावरती आहे. नांदणी नदीमध्ये वाळूच नाही मुळात, परंतु आम्हाला धोका आहे की या नांदणीच्या नावाखाली येरळेचा वाळू उपसा होणार आहे आणि तो उपसा झाल्यानंतर पर्यावरणाची हानी आणि शेतकऱ्यांचं नुकसान याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. याला कोर्टानं बंदी आदेश असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी ही जी काही मंजुरी दिलेली आहे ती तात्काळ रद्द झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही गेले 1 महिन्यापासून निवेदन देऊन आंदोलन करून याचा पाठपुरावा करतोय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीनं आणि शेतकरी संघटना रघुनाथ दादा प्रणित यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शने आंदोलनं केलेत आणि हे आदेश तात्काळपणे रद्द झाला पाहिजे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे. याच्यातूनही जिल्हाधिकाऱ्यांनी जर योग्य दखल नाही घेतली तर आम्ही येत्या 22 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांच्या पायरीवरती इथं या ठिकाणी डोकं आपटून आंदोलन करणार अशा पद्धतीचं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे. आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावी असं आम्ही त्यांना विनंती केली आहे. आणि इथून पुढं जरी त्यांनी लक्ष नाही दिलं तर इथून पुढचे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाची करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. मी शेतकरी संघटनेचा युवा सांगली जिल्हा अध्यक्ष विजय माळी. सांगली जिल्ह्यामधील कडेगाव तालुका या ठिकाणी वांगी गावामध्ये येरळा नांदणी नदी पठाराचा संगम आहे. या दोन्ही नदीपैकी नांदणी नदीमध्ये जिल्हाधिकारी यांनी वाळू उत्खनन करण्याचा लिलाव मंजूर केलेला आहे. या लिलावाचा अहवाल 2022-23 साली प्रशासनाकडे वर गेलेला आहे आणि तो गेल्या 15 दिवसात मंजूर होऊन उत्खनन सुरू झालेलं आहे. उत्खनन हे फार मोठ्या प्रमाणात होत असून या उत्खननाचा गंभीर परिणाम आमच्या शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे.
याचा खरं तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक झालेला आहे आणि या वाळू उत्खननाविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत. आज या ठिकाणी आम्ही या उत्खननाच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, 1991 साली हरित लवादाने येरा नदीवरती उत्खनन करण्यास बंदी आणि लिलाव कोणत्याही प्रकारचा होणार नाही असा बंदी आदेश लागू केलेला आहे. त्या नदीला संगम असलेली नांदणी नदी ही येरा नदीची उपनदी आहे. जे निकष जे येरा नदीला लागू आहेत तेच नांदणी नदीला लागू होत आहेत असं आमचं मत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जो या ठिकाणी उत्खनन करण्याचा जो आदेश दिला आहे तो तात्काळ मागं घ्यावा असं आमचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी आहे. आज या ठिकाणी आंदोलन करत असताना आम्ही प्रशासनाकडे दुसरी मागणी अशी केली की येत्या 22 तारखेपर्यंत हा उत्खनन सुरू असलेले उत्खनन तात्काळ बंद करावं, अन्यथा 22 तारखेला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट व शेतकरी संघटना रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही डोकं आपटून निषेध व्यक्त करत एक आंदोलन पुढचं आम्ही करणार आहे असा या ठिकाणी मी प्रशासनाला अंतिम इशारा देतो आणि या ठिकाणी